नमस्कार सर्व यूट्यूबकरांना, कसे आहात सगळे? तर आजचा व्लॉग काहीतरी खास आणि काहीतरी नवीन आहे. तर या व्लॉगमध्ये काय खास आहे ते तर सांगतेच, पण सर्वात अगोदर घरातली कामे उरकून घेते. आणि आज पहाटेच्या 5 वाजल्यापासून मी उठून बसली आहे, कारण तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रोजच्यासारखंच मी स्वयंपाक करत होते आणि अंशू मॅडम उठल्या आणि रोज अंशूला उठवण्यासाठी तिच्या मागं लागावं लागतं, पण आज तर ती सकाळी 6:30लाच उठली होती आणि तेही तिला न उठवता ती स्वतःहून उठून बसली होती आणि मला म्हणत होती, मम्मा ब्रश दे, मला ब्रश करायचा आहे. आणि तिची इथे लुडबुड चालूच होती माझ्याजवळ. मग काय, आईंनी तिला ब्रश दिला, तिचा ब्रश करून घेतला. मग काय, मीही माझ्या कामाला लागले. पटापट भाजी बनवून घेतली आणि ह्यांना सकाळी रोज गरम पाणी प्यायला हवं असतं, पण रोज काही माझ्या लक्षात राहत नाही. पण जेव्हा लक्षात राहिलं तेव्हा मी नक्कीच त्यांना बनवून देते. रोज सकाळी सकाळी कामाची फार धावपळ असते, सगळ्यांचे डबे करायचे असतात आणि अंशूचंही आवरून द्यायचं असतं. 9 वाजेपर्यंत अंशूचं आणि तिच्या पप्पांचं आवरून द्यावं लागतं. दोघेही 9ला निघतात घरातून आणि त्यातल्या त्यात लहान बाळ असल्यामुळे तोही कधी कधी रडतो, मग त्यालाही घ्यावं लागतं. यामुळे कधी कधी गोष्टी विसरायला होतात. तर बघा, इथे मी पटकन भाजीही करून घेतली आणि पोळ्या करायला लागले होते. तितक्यात अंशू आली आणि मला म्हणायला लागली, मम्मी चल लवकर, बाळ उठलं आहे. आणि हे बघा, हा कसा उठून बसला होता. मग काय, माझ्या अर्ध्याच पोळ्या झाल्या आणि त्याला घ्यावं लागलं. पिलूला घेतलं आणि त्याच्याबरोबर थोडी खेळले आणि त्याला झोपवण्याचाही प्रयत्न केला, पण तो काही झोपतच नव्हता. आणि अंशूचं आणि तिच्या छोट्या भावाचं तर फारच जमतं. त्या दोघांची एवढी मस्ती चालू असते की खूपच. हा बघा, हा इथे झोपतच नव्हता. मग मी दिलं त्याला आईबाबांकडे आणि मी माझ्या कामाला लागले परत. तर इथे परत मी पोळ्या करायला लागले. चहाही ठेवला होता, आईबाबांना चहा नाश्ता करून दिला आणि अंशूनेही आज आईबाबांबरोबरच नाश्ता केला. माझं तेवढं एक काम हलकं झालं होतं तिने आईबाबांबरोबर नाश्ता केल्यामुळे, नाहीतर कधी कधी तिला हाताने चारावं लागतं आणि मग खूप धावपळही होते. तर बघा, बोलता बोलता माझा स्वयंपाकही झाला होता आणि सगळ्यांचे नाश्तेही झाले होते. अंशूचंही मी आवरून दिलं, तिला आंघोळ घातली आणि त्यानंतर मी डबा भरायला घेतला. अंशूचा आणि तिच्या पप्पांचा डब्बा आणि बॉटल मी भरून घेतला आणि त्यांच्या बॅगमध्ये ठेवून दिला. तर आता तुम्हाला सांगते, पहाटे 5 वाजल्यापासून मी का उठले होते. तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानिमित्त शाळेत पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि मुलींना काष्टा घालून शाळेमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यामुळेच अंशू एवढी एक्सायटेड. आणि इथे मी तिची तयारी करून देत होते. मी मागे पिना शोधत होते आणि तिची बघा किती मस्ती सुरू होती. आणि सगळ्यांना तर माहितीच आहे, लहान मुलं शांततेत कधीच आवरून घेत नाहीत. आमचंही तसंच काही आहे. त्यामुळे सर्वात अगोदर तर मी घरातली कामे आवरून घेतली, कारण मला माहिती आहे अंशूची थोडी मस्ती आणि थोडंसं धिंगाण्यामध्ये तर आवरणं होणारच नाही आणि त्यातल्या त्यात डब्बाही राहून जाईल. म्हणून मी सर्वात अगोदर डब्बा करून घेतला आणि मग तिचं आवरायला घेतलं. आणि इथे तिला पिना लावून देत होते. ती मला म्हणत होती, मम्मी मला पिन टोचल. मग मी तिला सांगत होते की जर तुला पिन टोचलीस तर तुझ्या मॅमला सांग आणि ती पिन काढून टाकायला लाव. मग काय, अशीच मस्ती करत करत अर्धवट तयारी झाली अंशूची. आणि पिल्लू रडायला लागलं होतं, तर अंशूच्या पप्पांनी त्याला घेतलं. त्यांनी फार वेळ त्याला सांभाळलं. जोपर्यंत अंशूची तयारी मी करत होते तोपर्यंत पिल्लू त्यांच्याजवळच होतं. आणि हे बघा, आमची अर्धवटच तयारी झाली आहे तरी आम्ही किती मटकतोय. आणि आमचं हे नेहमीचंच आहे, अंशूला कधीही तयार करायचं तर 1 ते 1.5 तास तिला तयार करायला मला लागतोच, कारण मी तर तिची तयारी करून देते. पण मॅडमचं मधामधात चालू असतं, मम्मा थांब, मला आधी आरशात बघू दे बरोबर झालंय की नाही, मम्मा थांब तू असं कर, मम्मा थांब तू तसं कर. ह्या गप्पांमध्येच आमचा अर्धा वेळ निघून जातो. आणि सगळ्यात मोठं टास्क तर आहे अंशूचे केस विंचरायचं. आधीच तिचे कुरळे केस आहेत आणि त्यातल्या त्यात छोटे केस आहेत, म्हणून तिच्या केसांमध्ये एकही हेअरस्टाईल व्यवस्थित करता येत नाही. पण आज कशीबशी मी तिची हेअरस्टाईल करून दिली
आणि तुम्ही बघा तिचा आंबाडा किती छान दिसत आहे. एवढ्या छोट्या केसांमध्ये तिचा आंबाडा पाडला होता मी. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. मग इथे बाकीचं राहिलेलं तिचं मी सगळं आवरून दिलं, मेकअप करून दिला. आणि अंशू मला सांगत होती असा मेकअप कर, तसा मेकअप कर. ती मला शिकवत होती कसा मेकअप करायचा ते. लिपस्टिक लावायचंही मी विसरले होते, तर तिनेच मला आठवण करून दिली, मम्मा मला लिपस्टिक पण लाव, नाकातलं घाल, असं सगळं ती मला सांगत असते. आणि बघा किती सुंदर परी दिसते माझी. असा मी अंशूचा मेकअप केला होता. तुम्हाला कसा वाटला तिचा मेकअप कमेंट करून नक्कीच सांगा. आणि रात्री ती लवकर झोपली, त्यामुळे तिला मेहंदी काढायचं विसरले. आणि त्यानंतर तिने नाद लावला की मला मेहंदी काढून दे. मग काय, तिला कुंकानी हातावरती मेहंदी काढून दिली आणि मॅडम निघाल्या शाळेमध्ये. तनू पण बघा किती सुंदर दिसत होती. त्यानंतर काय, घरातली सगळी कामे आवरली आणि ह्या साहेबांनाही झोपू घातलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.